कडक मांस बघा किती पडलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कोला यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज सकाळी आपल्याला मोठा एक एकरू भेटला होता. 4 किलोचा मोठा एकरू आपल्याला पागायला भेटला होता. आणि आता आपण त्याच एकरूचं आपल्या कोली पद्धतीमध्ये कालवण म्हणजे जेवण बनवणार आहोत. आता आपण एकरूची कटिंग करू आणि त्याच्यानंतर जेवण बनवायला सुरुवात करू. बघा किती मोठे एकरू आहे. बघा या मोठ्या एकरूची आपण आता कटिंग करू. बघा मित्रांनो, आधी आपल्याला सर्व खवले काढायचे. आणि खवले काढण्यासाठी ब्रश खूप चांगला पडतो. काठीने खवले काढायला जास्त वेळ लागतो, पण ब्रश वापरला ना तर खूप लवकर खवले निघतात. काटे आता आपण कापणार आहोत. कापून झालेला आहे. आता आपण छोटे छोटे असे तुकडे करू. आपण मीडियम पीस ठेवणार आहोत, कारण आपण फ्राय सुद्धा करणार आहोत. जेवण बनवू आणि फ्राय सुद्धा बनवू.
या एकरूपासून आपले 3 ते 4 जेवण होते. मोठं एकरू होतं ना, त्याच्यामुळे जेवण सुद्धा भरपूर होते. कडक आता सगळी मासली कापून झालेली आहे. मासाचे सर्व तुकडे आता कापून झालेले आहेत आणि आता आपलं जे तोंड आहे ना ते बाकी आहे. तर तोंड पण कापून घेऊ, त्याच्यानंतर आपण जेवण बनवायला जाऊ. मित्रांनो आपले सर्व मासे आता कापून झालेले आहेत. बघा मास बघा किती पडलेला आहे. आता हे आपण स्वच्छ पाणी धुवू आणि त्याच्यानंतर जेवण आणि फ्राय दोन्ही बनवू. मित्रांनो इकडं कापून झालेलं आहे आणि आज आपण जेवणासाठी बघा हे तुकडे वेगळे केले आहेत. त्याच्यानंतर आपण एकडू फ्राय सुद्धा करणार आहोत. तर हे मॅरिनेशनसाठी ठेवलेले आहेत. एकरू फ्राय करण्यासाठी मिरची, कोथिंबीर, आपला लाल कोळी मसाला, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे आता आपण 10 ते 15 मिनटं मॅरिनेशन करणार आहोत आणि त्याच्यानंतर फ्राय करू. तोपर्यंत आपण जेवणाकडे वळूया. जेवणासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आपण मिरची घेतलेली आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, चिंच, नारळ आणि लसूण हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपली जेवणासाठी सुरुवात करू. एकुडचे पीस बघा. मित्रांनो आता आपण जेवण बनवण्यासाठी सुरुवात करत आहोत. आपण तेल घेतलेलं आहे. आता तेलामध्ये आपलं वाटणं शिजवायचं आहे. मिरची, कोथिंबीर, लसूण, नारळ, त्याच्यानंतर आपला कोळी मसाला आणि चिंच हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं आणि ते आता तेलामध्ये आपल्याला शिजवायचं आहे. त्याच्यानंतर वाटणं बघा आपलं चांगलं शिजलेलं आहे. तेल होतं ना ते सर्व आटून गेलेलं आहे. मित्रांनो आता आपण याच्यामध्ये थोडासा पाणी घालणार आहोत आणि वाटण्याचा रस्सा बनवू. बघा आता आपला रस्सा तयार झालेला आहे, घट्ट रस्सा. आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. रश्श्याला थोडंसं उकळ आलं ना की त्याच्यानंतर आपण एकरूचे मांस टाकू. तोपर्यंत आपण एकरू आता फ्राय करणार आहोत. तेल गरम झालेलं आहे आणि एकरूचे आपण आता पीस फ्राय करायला लागलो. आणि त्याच्याच बाजूला एकरूचे जेवण सुद्धा तयार होत आहे.
मस्त तांदळाच्या भाकरीसोबत आज जेवायला मजा आहे. आता रश्श्याला उकल आलेला आहे आणि आपण एकरूचं मांस रस्त्यामध्ये टाकणार आहोत. बघा म्हणजे भरपूर आपण मांस घेतलेला आहे आणि एकरू पण खूप मोठं होतं. आपली 3 जेवणं उठतील एवढं मोठं एकरू भेटलेलं आहे. मित्रांनो आता आपण जे फ्राय करायला मासे घातली आहे ते फिरवण्याची वेळ झालेली आहे. त्याला मासेला फिरवायचं आहे. आणि मित्रांनो बघा बाजूलाच आपलं जेवणसुद्धा होत आहे. एक छोटासा उकाल आलेला आहे आणि आता आपण झाकण देणार आहोत. मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आता आपण झाकण काढून बघणार आहोत एकरूचं मांस शिजलंय की नाही. जर मांस शिजलं असेल तर आपण गॅस बंद करू. बघा मोठा उकाल आलेला आहे आणि आता एक तुकडा आपण तोडून बघणार आहोत. मांस शिजलेला आहे तर आपण गॅस बंद करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपला आता फ्राय पण तयार झालेला आहे. मित्रांनो आता आपण जेवायला सुरुवात करणार आहोत. एकरूचं जेवण, त्याच्यानंतर एकरू फ्राय आणि तांदळाची भाकरी, मोठी तांदळाची भाकरी बघा आणि एकरूचे पीस बघा. एकरू फ्राय केला मस्त झालं आणि हे जेवण लालचा रस्ता. सर्वांनी या जेवायला. रस्त्याला एकदम एकरूची चव येते, छान लागते आणि हा जेवणातील एकरूचा प्रकार मस्त असते. Fried chicken. खूप छान. मित्रांनो हे एकरू मी पाग मासेमारीमध्ये पकडले होते.
आणि हे एकरू पकडण्यासाठी खूप मेहनत करायला लागली. आणि जेव्हा आपण मेहनत करून एखादा मासा पकडतो आणि त्याचे जेवण बनवतो, हे जेवण खायला एकदम भारी लागते. या मासेमारीमध्ये खूप जखमासुद्धा झाल्या होत्या, पण तरीसुद्धा मासेमारी करायला खूप मजा आली. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचे एकरू माशाचे जेवण आणि फ्राय कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोळी परिवाराचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओ लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.